नमस्कार, मी तेजल नेने मोरजकर प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून चाकरमानी बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाण्यासाठी आतुर झाले आहेत। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे तर्फे दरवर्षी जास्त गाड्या सोडल्या जातात, परंतु पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांची मोठी तारांबळ उडत असते। यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांनी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रशासनाला केली होती। त्या मागणीला रेल्वे बोर्डाने मान्यता देखील केली। बांद्रा मडगाव एक्सप्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्यानंतर अखेर पश्चिम उपनगरात राहणाऱ्या कोकणवासियांना आनंदाचा प्रवास अनुभवता येणार आहे। तसेच आजपासून बोरिवलीहून मडगावसाठीची उद्घाटनाची ही विशेष एक्सप्रेस रवाना करण्यात आली आहे। त्यामुळे चाकरमानांचा कोकण प्रवास आता आणखी सोयीस्कर होणार हे नक्की। ही एक्सप्रेस दर बुधवार आणि शुक्रवारी बांद्रा इथून 6:50 वाजता सुटेल, तर दर मंगळवारी आणि गुरुवारी मडगाव इथून 7:40 वाजता सुटणार आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारा अत्याचार आणि इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे या मागणीसाठी भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, भारत माता की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। संतप्त हिंदूंनी संपूर्ण जिल्हाभरात जन आक्रोश मोर्चा काढला। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग देखील दर्शवला। मुंबई म्हाडा लॉटरी अंतर्गत वाटप केल्या जाणाऱ्या घरांच्या किमतीमध्ये राज्य सरकारने लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली। आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभाग 25% कपात, निम्न उत्पन्न गट 20% कपात, मध्यम उत्पन्न गट 15% कपात आणि उच्च उत्पन्न गटासाठी 10% कपात करण्यात आली आहे। म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी माहिती देताना सांगितले की या योजनेअंतर्गत मुंबईतील मालाड, पवई, विक्रोळी, गोरेगाव आणि वडाळा या प्रमुख ठिकाणी घरे उपलब्ध असतील। या घरांचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाईल। निकाल 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जाहीर केला जाणार आहे। आज सकाळी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचा मोठा धक्का बसलाय। या भूकंपाची तीव्रता 5.7 रिश्टर स्ट्रोक इतकी नोंदवण्यात आली। या भूकंपाचा प्रभाव राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातही जाणवला। महत्त्वाचे म्हणजे या भूकंपात अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आज सकाळी 11:26 या भूकंपाची नोंद झाली आहे। बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे। या कालावधीत दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे। बांगलादेशने मालिकेतील पहिली कसोटी 10 गडी राखून जिंकली, तर मालिकेतील दुसरी कसोटी 30 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे। रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी पाकिस्तानने 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे। विशेष बाब म्हणजे या संघात वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला स्थान देण्यात आलेले नाही, तर लेग स्पिनर अब्रार अहमदला या सामन्यासाठी परत बोलवण्यात आले आहे। देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी प्रहार वेबसाईटसह YouTube, Facebook, Instagram आणि Twitterवर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा।